अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। निपॉन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा. करूया मरो, पत्रकार परिषदेत निर्णायक भूमिका जाहीर. भद्रावती 1994 साली तत्कालीन सरकारने भद्रावती तालुक्यातील शेतजमिनी अधिग्रहण करून कोणताही उद्योग न उभारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार केला. त्यामुळे आता नवीन येणाऱ्या उद्योगाने व सत्तेतील सरकारने निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने इथल्या प्रकल्पग्रस्तांनी आयोजित पत्रकार परिषदेत 5 नोव्हेंबर 2025 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अपडेट इंडियाने आढावा घेतला असता प्रकल्पग्रस्तांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधीसह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे. निपॉन प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येला घेऊन इथले कास्तकार सर्व एकत्र आलेले आहे. 1994 साली अधिग्रहित केलेल्या जमिनी आणि त्या जमिनीवर उदरनिर्वाह करणारा शेतकरी आज संपूर्णपणे बर्बाद आणि कंगाल झालेला आहे. आणि अनेक सारे आंदोलन, अनेक सारे निवेदन, अनेक सारे मोर्चे, अनेक सारे उपोषण या ठिकाणी पार पडलेले आहे. परंतु त्या सत्तारूढ सरकारला कुठेही जाग आलेली नाही आणि यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी अक्षरशः देशावरीला लागलेले आहे. तर याबद्दल आपण विचार करूया की यांच्या नेमक्या समस्या काय. 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार आणि पंतप्रधान नरसिंहरावजी यांच्या नेतृत्वात निप्पॉन डेनरो या पॉवर प्रोजेक्टसाठी आमच्या जमिनी 3300 एकर जमिनी या ठिकाणी हस्तगत करण्यात आल्या. त्यावेळेला आम्हीच दाखवलं, यांनी खूप कवडीमोल भावाने आमच्या जमिनी तर घेतल्या, पण नोकऱ्या देतो, तुमचा डेव्हलपिंग होईल अशा सर्व थोतांड त्यांनी सांगून आम्हाला फसवणुकीचं काम केलं आणि तो प्रोजेक्ट या ठिकाणी आला नाही आणि आम्ही बेरोजगार झालो. मग बेरोजगार झाल्यानंतर मग आता उपजीविकेचं माध्यम नसल्यामुळे आम्ही आपल्या जमिनी वाहनं चालू केल्या. पण आता या ठिकाणी न्यू एरा आणि ग्रेटा एनर्जी या कंपन्या येऊ घातलेल्या आहे आणि या कंपन्याचा आम्हाला विरोध नाही, परंतु जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, आम्ही शेतीचा मोबदला मागत नाही. आम्ही आमच्या ज्या नुकसान झाल्या, नोकऱ्या नाही मिळाल्या, आम्ही बेरोजगार राहिलो, म्हणून आम्ही आज त्या शासनाला आणि त्या कंपनीला जे आमचं नुकसान झालं त्या मोबदल्यात एक सानुग्रह अनुदानाची मागणी करून राहिलो आहे. परंतु वारंवार मोर्चे काढून, उपोषण करून, वारंवार या प्रशासनासोबत बैठका घेऊन काहीही सोल्युशन निघत नाही. इथले आमदार करंजी देवतळे वारंवार त्यांच्याकडे जातो आम्ही, हंसराजी अहिर यांच्याकडे जातो आम्ही, परंतु काहीही मार्ग हे मुख्यमंत्री शेतीच्या किंवा शेतकऱ्याच्या बाजूनं उत्तर देत नाही. त्यासाठी म्हणून हे शेवटचं आता आमचं एक खूप मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही येणाऱ्या 5 नोव्हेंबरला आमरण उपोषणाचा इशारा या शासनाला देऊ इच्छितो या माध्यमातून. आणि 5 तारखेला आम्ही गांधी चौक इथे आमरण उपोषण करणार आहे. यांनी सांगितलं की शासन कोणत्याही प्रकारे कोणत्याही गोष्टी ऐकायला तयार नाही, त्याच्यामुळे ते तीव्र अशा आंदोलनाच्या तयारीला लागलेले आहे. या ठिकाणी जे न्यू ग्रेटा आणि न्यू एरा कंपनी येऊन राहिली आहे, या कंपनीकडून तुम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही का? नाही, अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नाहीये. आणि त्यांनी सांगितलं का नोकऱ्या देतो, परंतु नोकऱ्या सुद्धा बोलायला तयार, फक्त नोकऱ्या तोंडी स्वरूपात बोलते. तोंडी स्वरूपात आम्हाला ज्या वेळेस 1994 मध्ये निप्पॉन डेनरोचे अधिकारी आले होते, त्यांनी असंच सांगितलं का तुम्हाला नोकऱ्या देतो, आणि त्या आमिषापोटी आम्ही तो कारखान्याला जागा देऊन टाकली. परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला असं खोटं बोलून आज आमच्या पत्रामध्ये नोकऱ्या तर नाही पण पैसे नाही आणि जीवन बेकार झालेलं आहे. 2-3 पिढ्या आमच्या बर्बाद झालेल्या आहे. पोराले नोकऱ्या लागल्या असत्या आमच्या पोराले, तर आमच्या पोराचं जीवन चांगलं गेलं असतं, आमचं जीवन चांगलं गेलं असतं. परंतु असं कोणतंही झालेलं नाही आहे, म्हणून आमचं हे सर्वात जास्त नुकसान आहे. म्हणून शासनाकडे आमची विनंती करत आहोत, परंतु शासन कोणतंही लक्ष देत नाही आहे. तसेच माझं म्हणणं असं, आता ह्या उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस जूनमध्ये आम्ही शेतकरी ट्रॅक्टर आम्ही व्हायला लागलो होतो, जमीन व्हायला लागलो होतो, परंतु ह्या क्लीनटेक कंपनीनं आम्हाला कुठंही वाहू दिलेलं नाही. आम्ही कलेक्टरकडे विनंती केली, आमदार साहेबाकडे विनंती केली का साहेब आमचा निकाल जोपर्यंत लागत नाही आम्हाला वाहू द्या, कारण हे पोटं कसे भरायचे, मजूर कसे पोट भरणार, शेतकरी कसे पोट भरणार, आम्हाला यंदाच्या मास वाहू द्या. तरी पण
कलेक्टर साहेबांनी किंवा शासनाने कोणतेही त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि आतापर्यंत ती जमीन पडून आहे. परंतु त्यांनी न वाहू दिल्यामुळे आमच्या उपासमारीचा सुद्धा वेळ आलेली आहे. म्हणून शासनाने आमची दखल घ्यावं, नाही तर 5 तारखेला आम्ही आमरण उपोषणासाठी तयार आहोत. आता या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणचे जे काही लोकप्रतिनिधी असेल ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे, असे जे लोकप्रतिनिधी यांनी कोणत्याही प्रकारचा या तुमच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला नाही का न्याय देण्यासाठी? लोकप्रतिनिधीने अजूनपर्यंत कोणताही हस्तक्षेप केला. हस्तक्षेप करण देवतळे आम्ही गेलो, पण तो करण देवतळे सांगते का मुख्यमंत्र्याची भेट करून देतो. अजूनपर्यंत मुख्यमंत्र्याची सुद्धा भेट करून दिली नाही आणि मुख्यमंत्री वेळ देऊन न राहिला. याचा शासन पुरेपूर जबाबदार आहे. या शासनाच्या विरोधात जाणं म्हणजे एवढी साधी गोष्ट नाही आहे. कास्तकार पुरून नाही राहिला. त्याच्यामुळे आता आम्ही आमरण शिवाय पर्याय नाही. 5 तारखेला आमरण उपोषण करणार म्हणजे करणार, तीव्र आंदोलन करणार म्हणजे करणार. तर यांच्या एकूण भूमिकेवरून असं जाणवू लागलं आहे की शासनाकडे अनेक सारे निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे, परंतु पर्याय जिथं गेलो तिथं आम्हाला काही फायदा मिळाला नाही. आमचं नुकसान झालंय, पोराला नोकरी मिळाली नाही. आणखी पुन्हा दुसरा भज्याच्या भावामध्ये आमची जमीन घेतलेली आहे आणि त्या जमिनीचा भाव मिळाला नाही, म्हणून आम्ही अनुदान ग्रहण मागत आहोत त्याला, पण ते हाताळून राहिले आहे. मंत्री मंत्री सगळे आम्ही गेलो तिथं का तुम्ही काय आल्या इथं, कशासाठी आल्या? अरे पण नाही, आमचा हक्क द्या ना आम्हाला, पण कोणी देऊन नाही राहिला आहे आम्हाला. म्हणून त्याच्यासाठी आम्ही आमरण उपोषण करण्यासाठी बसणार आहोत. आम्हाला जे भाव नाही मिळून राहिला, आमच्या पोरांची इतक्या वर्षापासून आमची जे पिढी आहे आमच्या सासू सासऱ्यापासून आहे, आम्ही का करायचं आता? आणि आम्ही हे जे होऊन राहिलं आहे हे याला कोण दोषी? आज हे कंपनी येऊन राहिले, हे लोक नाही म्हणताय, आम्ही काय करायचं? त्याच्यासाठी म्हणूनच आम्ही मोठा निर्णय घेऊन आम्ही आता आमरण उपोषणासाठी बसण्यात येत आहोत. आणि त्यामध्ये आमची जेवढी जे झालेली आहे नुकसान, आज आमच्या पिढोनपिढीची, आमच्या मुलांची मुलींची, आम्ही काय करायचं? आमची हे सगळं सरकारने आमची मान्य करावं आणि आम्हाला जो भाव पाहिजे तो भाव आणि आम्हाला सीट, आमच्या पोरांचं नुकसान सगळी भरपाई द्यावं ही आमची विनंती आहे सरकारकडे. आणि सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं सरांनी, अशी आमची विनंती आहे त्यांच्याकडे. यांचा जो आक्रोश आहे, कास्तकारांचा जो टाळावा आहे, हा आक्रोश किंवा टाळावा ह्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी